विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी मार्च 2025 ची गणित भाग 1 बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 1A आणि B पूर्ण केलेला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 2A हा कृतीयुक्त प्रश्न आहे तो पूर्ण करणार आहोत. कृतीयुक्त प्रश्न विद्यार्थ्यांनी फार सोपे असतात. फक्त लक्ष देऊन शांत चित्ताने आपण या प्रश्नाच्या स्टेप बाय स्टेप या ठिकाणी जर आपण वाचन केलात लक्ष केंद्रित करून तर तुम्हाला याची उत्तर सहज मिळतात. त्या दिशेनेच या कृती असतात. आपण वाचन करूया लक्षपूर्वक. पुढील पैकी कोणतेही 2 कृती पूर्ण करून लिहायचे परत. तर आपल्याला 3 पैकी 2 या सोडवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 2A मध्ये पहिली कृती आहे नंबर 1, x अधिक 2y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करायची. ही पुढील सारणी दिलेली आहे. आता प्रश्न समजून घ्या. काय प्रश्न आहे? एक समीकरण दिले. काय करायचे आपल्याला? ही सारणी पूर्ण करायची. समीकरणामध्ये आणखीन काय काय दिलेले आहेत? तर यामध्ये आपल्याला x च्या किमती दिलेल्या आहेत, y च्या दिलेल्या आहेत आणि y व x च्या काढायच्या पण आहेत. बघा, x बरोबर -2 ही किंमत या समीकरणामध्ये आपण जर जिथे x आहे तिथे -2 ठेवला तर y ची किंमत मिळते. ती y सोडवा इथं. त्याचबरोबर y ची लाईन मध्ये y1 ठेवला या समीकरणामध्ये तर आपल्याला x मिळतो आणि x व y च्या किमती इथे लिहायच्या आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे. आपण घेऊया. काय दिले पहा. x बरोबर किती दिले? -2. मग x बरोबर -2 घेऊ आणि या समीकरणात ठेवू. हे रफ काम आपण करू शकता. पहा मग या ठिकाणी x ची किंमत किती? -2 आणि मग हे -2 जशास तसे अधिक या समीकरणामध्ये 2y बरोबर 4 आणि मग आपल्याला y ची किंमत काढायची. 2y जशास तसे बरोबर उजवी बाजू जशास तसे 4 ला 4 हा -2 त्याची व्यस्त काय होईल? -2 होईल आणि मग 4 अधिक 2 6 झाले आणि मग आपण या ठिकाणी y ची किंमत काय होईल? म्हणून y बरोबर आपल्याला या ठिकाणी हे 6 उजव्या बाजूचे आणि 2 आणि y मध्ये कोणतं चिन्ह आहे? तर गुणाकार असतो विद्यार्थी मित्रांनो. गुणाकारातला 2 व्यस्त क्रिया काय होईल? भागाकारात गेला हा 2 आणि मग बेत्रिक 6. y ची किंमत किती आली? y बरोबर 3 आणि मग इथे लिहा तुम्ही y बरोबर 3. x आहे -2 आणि y आहे 3. त्यानंतर तुम्हाला y दिलाय 1, x शोधायचा आहे. या समीकरणामध्ये y बरोबर 1 घेऊन हे समीकरण बघा. x जशास तसे अधिक 2 y ची किंमत किती घेणार आहे? y तुम्हाला 1 दिलेला आहे. y आपण 1 दिलेला आहे आणि मग बरोबर 4 जशास तसे x ला x अधिक ला अधिक 2 गुणिले 1 2 1 2 बरोबर 4 म्हणून x बरोबर 4 2 हा धन आहे. धन 2 ची व्यस्त ऋण 2. 4 मधून 2 गेले उत्तर आहे 2 आणि मग x ची किंमत किती येईल? या ठिकाणी 2 x 2 आणि y आहे 1. एवढा सोपा प्रश्न असा या पद्धतीचा आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न 2 कृती पूर्ण केलेली. एक दुसरी उपप्रश्न 2A मधला दुसरा
या कृती फार सोप्या असतात. विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकणं, लक्षपूर्वक वाचन करणं फार महत्वाचं आहे. वर्ग समीकरण तयार करण्यासाठी कृती पूर्ण करा. काय काय दिले कृती पहा. शांत डोकं ठेवून कृती वाचा. मी एक वर्ग समीकरण आहे हे जशास तसे लिहायचं आहे. माझे सामान्य रूप. आता वर्ग समीकरणाचे सामान्य रूप तुम्हाला माहित आहे. वर्ग समीकरण म्हणजे काय? ज्या समीकरणामध्ये चल पदाचा मोठा घातांक हा धन 2 असतो आणि म्हणून आपण काय लिहिले समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप, मोठा घातांक धन 2. माझे मुळे 5 व 12 आहेत. हे मुळे दिलेले आहेत. पुढची स्टेप काय? वाचन करा. माझ्या मुळांची बेरीज. आता या दोघांची बेरीज किती होईल? 12 आणि 5 17. संपलं उत्तर. माझ्या मुळांचा गुणाकार मुळे 12 आणि 5. 12 गुणिले 5 12 पंचे 60. एवढं उत्तर सोपं आहे. माझे वर्ग समीकरण हे आहे. आता मुळे दिले असता वर्ग समीकरण, तर आपल्याला माहित आहे हे सूत्र आहे वर्ग समीकरणाचं. x चा वर्ग, मी इथं लिहितो x वर्ग वजा मुळांची बेरीज, म्हणजे अल्फा एक नावाचं मूळ आहे, सूत्र आहे, मूळ सूत्र. मुळांची बेरीज x वर्ग वजा मुळांची बेरीज अधिक मुळांचा गुणाकार अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आणि इथे चलप जशास तसे. आणि म्हणून काय येईल? हो, मुळां या ठिकाणी कोणतं चलपद दिले आपल्याला? x वर्ग वजा मुळांची बेरीज. मुळांची बेरीज किती आहे? 17. चलपद जशास तसे अधिक मुळांचा गुणाकार. मुळांचा गुणाकार किती आहे? 60 बरोबर 0. तर अशा पद्धतीने अगदी सोपे असतात. फक्त आपण वाचन करायचे. प्रश्नामध्ये तिथंच कृतीमध्ये उत्तर असतात. मुळांची बेरीज दिली, गुणाकार दिला आणि ते आपण थोडंसं आठवून सूत्र लिहिलात की आपल्याला उत्तर, अचूक उत्तर मिळतं. आता पुढचा प्रश्न काय पाहूया आपण यामध्ये. पहा काय दिलंय प्रश्न, लक्षपूर्वक ऐकावं लागेल. कृती नंबर 3. पुष्पमालाने रुपये 24,000 रुपये 20 दर्शनी किमतीचे शेअर्स रुपये 4 आधी मूल्याने घेतले. पुष्पमालाने 24,000 रुपये 20 दर्शनी किमतीचे, दर्शनी किंमत 20, एकूण गुंतवणूक किती? 24,000. 4 आधी मूल्याने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील? कृती दिलेली जशास तसे आपण वाचन करूया आणि लिहूया उत्तर. दर्शनी किंमत किती दिली? हो, 20 रुपये. आधी मूल्य 4. बाजारभाव बरोबर काय होईल? दर्शनी किंमत अधिक काय होईल? आधी मूल्य. हे सूत्रच आहे, बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक आधी मूल्य. आणि मग इथं काय येईल? आधी मूल्य. दर्शनी किंमत दिली आहे 20 अधिक आधी मूल्य आपल्याला दिलेलं आहे ते पण 4. उत्तर किती आलं? 20 आणि 4 24. खाली उत्तर दिलेलं आहे, निरीक्षण करावं. शेअरची संख्या, एकूण गुंतवणूक, हे सूत्र आहे. एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव जशास तसे. आणि मग एकूण गुंतवणूक किती आहे? इथं प्रश्न दिलेला आहे. प्रश्न सांगतोय आपल्याला 24,000 भागिले बाजारभाव आपण काढला आहे. किती काढला? 24. आणि मग 24,000 भागिले 24. आपण 24 एक 24, किती शून्य? 1 2 3, 1 2 3, म्हणजे उत्तर किती असेल? 1,000 शेअर्स मिळतील. अशा पद्धतीने अगदी सोप्या कृती असतात. फक्त विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक वाचन करणं, स्टेप बाय स्टेप तुम्हाला वाचन केलं तर उत्तर सहज मिळतं.